मुंगळ्याने तर नको नको केलंय बाय. इकडं नाही म्हणलं इकडंच खपले असत्यान, झोपले असत्यान. बायको काय उपास करते, वडाला जाऊन येते, ह्यांना कुठं घेणं देणं नाही. बरं झालं ती संग्राम भाऊजी भेटलं, नाहीतर ना मला ही गोष्ट कळलीच नसती. हा नाही मी झापणारच आहे त्यांना जाऊन. काय ग फार काम करून करून उन्हाने मरायला लागले आणि हे बसलं असं झोपा काढत. ह्यांच्यासाठी उपवास केलाय, त्यांना काही घेणं देणंच नाही. उपाशी तापाशी बायको हे करते. नाही ते बरं झालं मला ना संग्राम भाऊजी भेटलं. सगळ्यांचे नवरे त्यांच्या बायकांसाठी वडाला पूजायला पण जातात आता. हा आणि उपास बी करतात. हा नवरा बायको म्हणल्यावर नवऱ्याने पण केलंच पण का दरवेळेस फक्त बायकोनेच उपास करायचा. बायकोनेच फक्त 7 फेरे घ्यायचे. 7 जन्म मिळू दे ग बाई मला हेच नवरा. नाही नाही ते आई म्हणते ते बरोबर आहे. मला तिने सगळी कहाणी सांगितली वटपौर्णिमेची. मी पण आहे ना आज परीक्षाच घेणार आहे ह्यांची. हा आणि त्याच्यामुळे सकाळी एवढी नाटकं चालली होती का आत्ता माझ्या लक्षात आलं. जातेच आता ह्यांना झापतेच चांगली मी, सुट्टीच देत नाही. हाय ग ओ ऐकलं का काय बाई माणूस आहे कुठं वा मस्त छान बायको उपास तपास करते ने मस्त सुधाड पसरलेत. वा 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 वा. नाही नाही मला आज बघायचंच आहे ह्यांना आहे ना, मारल्याशिवाय ह्यांना अक्कलच येणार नाही. मला पण बघायचंय यम कसा येतो मग मी माझ्या नवऱ्याचा जीव वाचवणार आहे आज. हा मी पण लय हुशार आहे काशी आहे मी पण आज माझं प्रेम सिद्ध करून दाखवणार. मी पण काशी उपास तापास करते मी यांच्यासाठी. अगो बया हे तर कुत्र्यावानी झोपल्यात बया. काही बोलाव घ्या कुत्र सरळ झालं. द्या बा मी काय म्हणते कसं मारू ह्यांना. पाणी होतो का हा नाका तोंडात होतले की गपकन जात्याल आहे का नाही. आणि मग पटकन यम येत्याल आणि मग मी पटकन आडवी जाईल त्यांना वाचवायला. करू का येळ जाईन ह्याच्यात. हा दगड भेटला. आता दगडाने आपल्यात लई टॅलेंट आहे. अयो चांगला मजबूत आहे दगड बाबू. किती खिलाचा असेल काय माहिती. मदान गुरान विरा हे एका झटक्यातच डोकं झालं पाहिजे. अयो अगं काय माझं डोकं फोडते का काय. नाही मग डोकं डोकं खेळत होते. दगड दगड कशाला आणलंय. झोपा ना तुम्ही का झोपा ना मला प्लॅन सक्सेस करायचंय. सक्सेस तिला येड लागलं वाटतं. झोपा हिच्या ना अंगात भूत शिरलं वाटतं. मी हळूच करते वाटलंच तर. झोपा ना तुला येड लागलं वाटतं. असं आहे तुमचं काय मग पाणी होतो का नाळ नाक नळ काढत पटक्यान जास्त. अगं तुला झालंय तरी काय ते तर सांग. काय झालंय बया अहो ती स्टोरी नाही का कोणती ग. ती जीव आणला होता परत. अगं बाबो हा सत्यवान सावित्रीचं वय. माझं प्रेम लय आहे का नाही अगं पण तुमच्यावर. तुला हे काय. मी पण आणणार. अगं पण हे का आज आठवलंय तुला. आज काय होतं आज काय होतं. आज शुक्रवार होता. हे नाही मग आज सोमवार होता. मी सकाळी कुठे गेलते. अरे तू सकाळी कुठे गेलती कडे देवाला गेलती ना कुठेतरी. वट पौर्णिमा होती का नाही आज वट पौर्णिमा आहे का नाही. हा मग मी तुमच्यासाठी काय केलं काय केलं. उपास धरला होता. हा वडाला गेलते का नाही. हा दरवर्ष जाते का नाही मी. जाते ना. 7 जन्म मी तुम्हालाच मागते का नाही. अयो मागती ना. आहे का नाही. कशाला सज्जल. मला एक सांगा सकाळी माझा उपास आहे तरी तुम्ही मला जबरदस्ती करत होते. अगं सकाशे चहा चपाती खाना लई काळजी तुझी असं. नाही तर मला विचारत बी नाही. 4 चपाती ठसता. मला उपाशी राहिली ना तू. मला नाही ना जमत. खोट बोलता तुम्हाला चांग त्याला मग तुझ बरं होईल उपास सुटला म्हणजे. कळलं ना मला. काय काही नाही काही नाही काय प्लॅन होता. काही नव्हता प्लॅन. प्लॅन काय होता
माझा प्लॅन होता हा. की तुझा उपास सुटावा आणि आणि एकच आपलं जन्म एका वर्षातच मिटावा. लाज वाटते का? लग्न केलंय ना आपण हा. मग म्हणजे मी उपास तापास करते, वडाला जाते, मनोभावी पूजा करते, तुमच्या पाया पडते. हा. हा आणि तुम्ही काय करताय? काय करू? मला एक जन्म बी नको म्हणताय. अगं बाया अशा एक 7 जन्मीला जाम करतात. एका जन्मापुरतच बरं असतं. आणि नवऱ्यालाही चांगले असतात, ते नाही जाम करत बायकोला. अगं नवरा असं गरीब असतात माझ्यासारखं. काय बाई एवढी चांगली असते ना, असलं काळा धोंडा गळ्यात पडलाय तरी मी त्याच्यासाठी वडाला जाते, सगळं करते. अगं, पण हा आणि तरी तुम्हाला किंमत नाही. माझा उपास सोडायचा प्लॅन होता तुमचा. 5 मिनिटं मी नसतो उठलो तर तुम्हाला डायरेक्ट खून केला असता. खून मग मी वाचवायला गेले असते ना, वाचून आणलं असतं ना मी. वाचून ये. हा? अगं माझा खून करस्तवर अँब्युलन्स आणि डॉक्टर येस्तोवर यम येस्तोवर सगळं वस्तूवर तर माझं इकडे पर काळ वाटोळ झालं असतं ना. मग तेव्हा कसं त्यांनी वाचवलं अगं, तो होतं? काळ वेगळा होता, आध्यात्मिक काळ होता. सत्यवान पण लय भारी होता. हा पत्नी प्रेम करणारा होता, कामधंदा करणारा होता, त्याला जगावणारा होता, कुटुंबाची काळजी करणारा होता. आणि सावित्री पण लय भारी होती. हा हा. त्याच्यासाठी सगळं काय करायची. असला तो जोडा होता. म्हणजे तुम्ही मान्य केलं काय तुम्ही संसारिक नाही, तुम्ही बायकोची काळजी करत नाही, तुम्ही आध्यात्मिक नाही, तुम्ही संसार चांगला करतच नाही. मान्य केलं ना तुम्ही. तुझं डोकं आहे ना, काय का दगड घेऊन तुझ्या डोक्यात घाला वाटतंय मला. नाही डोक्यात नका घालू. मला एक गोष्ट सांगा. मला सकाळी मी वडाला जाऊन येताना संग्राम भाऊजी भेटले होते. तुझ्या आईला हा सगळ्यांचे नवरे मी बघितले वडाला आलते. हा. त्यांच्या सोबत पेऱ्या घालत होते दोरे धरून. सगळ्यांनी उपवास केले त्यांच्या बायकोसाठी, 7 जन्म हीच बायको मिळावी म्हणून. आणि तुम्ही दरवर्षी माझ्यासाठी एक बी उपवास करत नाही, काय करत नाही. मी एवढी वाईट आहे का अगं उपास म्हणजे काय सगळं काय असतंय वय? उपास केला म्हणजेच प्रेम काय सिद्ध होतंय वय त्याला? मी खाऊन पिऊन पण माझं प्रेम सिद्ध करू की? नसतंय का असं? तसलं काय असतंय? ते नवीन फॅड निघाले. नवऱ्याने पण जायचं आणि एक दिवस नुसतं वडाच्या झाडाचा फोटो काढायचं, इंस्टाग्राम फेसबुकला टाकायचं, आणि माझं किती प्रेम. आणि इतर वेळेस बसली बायको बोंबलत, बसलं कुटुंबातलं सगळं बोंबलत. तुला काही कळतंय का नाही? खरंय खरंय बर का. हा तुम्ही काय नाही. तुम्ही माझी काळजी करता का हो? अरे किती काळजी केली तुझी. तू तिकडे काम करत होती तर मी इकडे काळजीने झोपून घेतलं. टेन्शन मुळे मला झोपायला. बया किती टेन्शन येतं ना हो लय तुम्हाला. माझं फार झोपच लागते तुम्हाला टेन्शन घेऊन. लय बाई tension आणि ना किती काळजी करता. माझं दुखलं पाकलं बघता, रानात मला अजिबात काम करून देत नाही, ऊन बघत नाही. कारण तुम्ही म्हणता तू आराम कर, मी रानात राबतो, हाय का नाही? बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही एवढे काळे झाले, मी एवढे गोरे झाले, तुम्ही काळजी करून करून, हो. हाय का नाही? आणि तुम्ही एवढे सुटले आणि मी एवढे असे झाले का तर तुम्ही माझी काळजी करता. आता कसं? तुझ्या डोक्यात आता पडलंय. कसं पटलं का नाही? पटलंय. बरोबर आहे बरोबर आणि आहे. ऐक ना, ते परत आहे ना तसला विषय काही घेऊ नको. की नवऱ्याला मारायचा, तोबा, मग त्याचा तोबा. आत्मा यम घेऊन जाईल. यम काय असं असं काय? 5 किलोमीटरला जातोय का सळ रस्त्यानी? मग यम- पिळत आली असते की माग अगं, माग. तेच तुला सांगायचा प्रयत्न करतो. यम असा वर नेणार ह्या आबाळातून त्या आबाळातून त्या आबाळातून त्या आबाळात. मग मी आणि तू पळत कशाने पळत वर- आले असते कशाची की. पळत पळत जाशील, अशी पटकन पडशील जागेवर तू पण मरशील. आणि मला यम घेऊन जायचा. येडी का खोळी? हा मला पंख नाही का? आकाशाचं पंखर मिंक. हा, तुला हा, पंखर आहे, तुला काय काय काहीच नाही डोक्यात तुझ्या, काहीच नाही. तुम्ही आता लय बोलताय हा? अगं सकाळी लय बोलताय. तू सकाळी चपाती खाल्ली असती तर बरं झालं असतं. म्हणजे म्हणजे तुम्हाला माझा उपास उपास मिटला मारायचा. आणि आणि तुम्ही काय 7 जन्माचं कॅन्सल केलं असतं ना माझं? Cancel नाही. अजिबात नाही. मी आहे ना मी म्हणजे तुम्ही माझा प्लॅन कॅन्सल करणार होते ना, 7 जन्म मी नकोय म्हणून. म्हणून तुम्ही मला हे करत नाही. मी सोडणारच नाही तुम्हाला. तुम्ही उपास धरणार आहे का नाही माझ्यासाठी? एक काम करतो, सकाळी मी थोडं खाल्लंय, आता दुपारी पण थोडं खाऊन येतो आणि मग उपास धरतो संध्याकाळपर्यंत. माझ्या बापाने असं उपास धरला होता का? उपास धरायचं उद्या तरी. मग तुम्ही थांबा. तुम्ही 7 जन्माचा प्लॅन माझा कॅन्सल करता होय तुम्ही? थांबा तुम्ही. ऐक आयो आयो दमवलं ग बाई. आयो हा उपास तापास आधीच येडपट नवरा भेटलाय बाई माझ्या नशिबाला. अयो चक्करच यायला लागले बाय. दमली का? दमली? हा. हा ग किती पळवला मला.
अगं बाबो झोपेतून उठलो आणि पळायला लागलो. हे पळालणार होतो मुला तानाचा, पण चप्पल इथं होती ना त्याच्यामुळे मला माघारी यावं लागलं. काय तुला सांगू. अयो काय झालं. चप्पलचीच काळजी ना तुम्हाला. ऐक, राहू द्या, नका अगं, बोलू. कुठला पण सण असू दे, उपास तासपास असू दे, तुम्ही एवढी कामं करता घरातली रानातली, कशाला उपास धरायचे. उपास धरून कुठली गोष्ट होती का. हा एवढा पार मनाला लावस तर उपास धरते. तू किती कष्ट करते बरं. चक्र विक्र येऊन इकडे रानात पडली तर कोण न्यायला तर येईल का तुला. हा एवढा चांगला नवरा सांगतो तरी ऐकायचं नाव नाही. आम्हा बायकांना वाटतं ना हो, काय? की 7 जन्मी हाच नवरा मिळावा, हा नवऱ्याने आमच्या संग चांगला संसार करावा, हा हा नीट राहावं, बरोबर आहे. हा, संसार नीट सांभाळावा, हा कर्तव्य पार पाडावी, बरोबर. म्हणून आम्ही उपास तपास करतो. आमची बुडी अंधश्रद्धा अगं हो. काय का असं आमचं प्रेम असतं अगं म्हणून हो, करतो ते ना. झालं. पण तू आता एवढ्या जमान्यात आपण राहतो तर तुला माहितीये का काय? वडाच्या झाडाची कथा कशामुळे चालली. कशामुळं. अगं वडाचं झाड म्हणजे ऑक्सिजन देतंय रे. ऑक्सिजन 24 तास ऑक्सिजन देतं, बाकीची झाड देत नाहीत. हा आणि मग माहिती. तरी कुणी तोडा फोडून करून त्या फांद्या तोडतात काय. हा उपासाच्या दिवशी एक दिवस त्या झाडाची पूजा करून पण किती वाट लावतात. नाही नाही, हा? असं हे नसतं. पर्यावरण आहे, प्रदूषण कमी करण्यासाठी झाड आपल्याला पाहिजेच. म्हणून काय आहे, आधुनिक सावित्री व्हायचं. असल्या वाड्याच्या झाडाची पूजा तात्पुरती करायची, पण त्याला काही छेडछाड करून त्याचं नका नाही करू. आता झाड तरी आहेत का वाडाची. उलट नाही. आपण झाडं लावली पाहिजेत. हा असं व्हायचं. होय हो. हा, हा. मग आपण असं करायचं का. कसं करायचं. मग आपण दोघं मिळून आज एक ना वडाचं झाड लावू आपल्या रानात. हा, त्याला म्हणतात आधुनिक वट पौर्णिमा. हा, बरोबर आणि आहे. ना मग नाही उपास धरणार. हा. जेव्हा मला वाटेल ना तब्येतीसाठी तर मी उपास करीन. हा. आणि ना मी पण तुमच्याशी नीट राहील. हा. तुम्ही माझी काळजी घ्या ना. काळजी घेईल. हा. फक्त त्या वाडाच्या झाडांची 7 जन्म तसले सोडून द्यायचं. हा? हा, 7 काय म्हणले परत आलेलं लायकीवर. हा? बघा असं बोलता म्हणूनच मी चिडते. उपाशी आहे मी सकाळपासून. तुला आहे ना मी उपवास आहे आज, तर लगेच खायला घालतो काहीतरी. खरं कर तुमच्या हाताने लगेचच. म्हणून अजून पाणी पाजलं मला दम लागला होता तरी. आहे का तुमचं लक्ष बायकोकडं. पाणी पाणी पाणी. हा, चला, चला. तुम्हाला बी दम लागलाय प्या. पितो, हा. हम्म. चला पहिले वडाचं झाड लावू आणि मग जेवण करू. हा? हा, चल.